म्हणतो क्या भरोसा है इस जिंदगी का. मी रोज म्हणतो म्हणण्याला किंमत काय. मला एक जण म्हणलं कीर्तनात, ते म्हणला महाराज तुम्ही ऐकतो म्हणला तुमचं उद्याचा काय भरोसा आहे, कल का क्या भरोसा आहे, मग एप्रिलच्या तारखा आता कशाला घेतल्या. लोक काय बोलतील बाबा, ती मी म्हणलं तारीख तर घ्यावं लागेल ना आता. त्याला काय कोणतरी करीलच नाही कीर्तनात, असं थोडंच आहे. बरं कुणा असून कोणाचं बंद आहे का बाबा सांगा बरं. उगा काय काय माणसं सप्त्याला गेलं का नाही, गाडाच्या सप्त्यात येत नाही बाबा ते इकडल्या सप्त्यातलं सांगतो तुम्हाला. मग ते काही 2-4 1857 मॉडेल असते आणि ते सप्त्यातून बाहेर असते. ते ही बी जुनी गिराईक भलती ही चित्र माणूस मनकाला मनका गेला पण तणका जात नाही यांचा. आणि नवीन भजनी तयार न होण्याचं कारण ही गिराईक. आता नवीन एखादं भजनी तयार होतो पोरगा, हे जुनी गिराईक गंधर्वाची खान. आता हे पोर स्वर कसे, आता मला सांगा एवढी कीर्तनाला लागली उपकार आहेत ह्यांचे महाराज, उपकार आहेत का नाही. मग आता कुणी मांडी घालील नाही घालील, कुणी बसत काय बोलत आहे. अरे आला तेच उपकार आहे. मग आता यांना आपल्याला मांडी घाला, तुझ्या पगारीत काय फरक पडायला. उलट म्हणत असतो गुडघ्याला तर असं आहे का पाय माझ्याकडे लावा बस केला ताणी ना. आपल्याकडे आचारसंहिताच नाही महाराज कीर्तनात. तुम्ही उठून जा, चहा पिऊन या, मला घेऊन या, काय म्हणणार. आणि ही गिराईक आपलं आहे. आता नवीन बांधणार आहे ते पोरं, त्यांना वाटतं सप्त्याचं वातावरण बघतेच, मग त्यांना वाटतं भजन करावं, मग ते आपलं येतेच बांधणार. आपण एखादं स्वरात जातो, हे जुनी स्वर न तो काय गंधर्वाचा घरा नाहीस का राहू दे ना, काय बिघडे. गावातून गेला तू, गावातून गेलास ना तू. अरे बसू दे, कस काय डोसक्याला ताण करायचे ना. पण स्वभावच तसे काही काही गिराईक ते सप्त्यातून बाहेर असते आणि नेमकं आमच्या नशिबाला ती येते. राम राम महाराज, राम राम. आम्हीच पहिल्यापासून सप्त्यात होतात. बर आता सप्ताह म्हणजे का राष्ट्रपतीची निवडणूक आहे. आम्ही पहिले सप्त्यात होतात, पण यंदा आम्ही अंग काढून घेतलंय. मग आता अंग कुठं टाकलंय, अंग काढून घेतलंय तिकडं मोरलं. मग आमच्या काय ताण करायला आपल्याला. आणि हे बघा माझ्यामुळं काय होतच नाही. तर मी म्हणणंच आहे, मी म्हणणं सप्ताह आहे. मी म्हणलं तुमचं गंगा पूजन बी झालं तरी सप्ताह होणारच आहे. कुणामुळे सप्ताह नाही, कुणाचं कोणामुळे बंद आहे. बरं आपण मेल्यावर लेकराचं राहणार आहे का. काही नसतंय महाराज, उगाच थोतांड नाही माझ्यामुळे. महाराज मी सगळ्या कमी नाही गाडी लावायला उद्याच्या. मी काय करू तुझ्या कमीन्याला. नसल्याला अहंकार विनाकारण, नसल्याला अहंकार. मग हे म्हणते मी सप्त्यात नाही, नसला तर नसला, कुणाचं बंद आहे महाराज. इथं काय, इथं आजपर्यंत हे गाव होतच, 200 वर्षापूर्वी बी होतच आणि 200 वर्षानंतर सुद्धा हे राहणारच आहे. फक्त ह्याच्यामधली टीम बदलती, बाकी गाव जशाला ह्याच्यात काय बदल होत नाही. त्या माणूस कोणापासून कोणाचं बंद नसतं जगामध्ये. उगा माणसाला वाटते तसं अहंकार घेतात माणसं, अहंकार नाही महाराज. आज संसारात तसं असतात, बरेच जण दिंडीत तसं असतात. दिंडीत असावे नासुनी नसावे, लय वागत अशी गिराईक. ते अंग काळे पडत नाही, त्यांचा घसा बसत नाही, त्यांना सर्दी होत नाही. आता आपल्याला दिंडीत चालल्यामुळे भाजण्यामुळे सर्दी होती. पंढरपुरात ते मला भेटलं, मला राम 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 राम. कस काय मला काळ पडला, काळ झालं नाही ना माझं.
काळं पडलो असं होईल ना दुरुस्त तिकडे गेल्यावर. व्यवसाय बसला म्हणला हा कस का आता दिंडीत हा ना मी बी दिंडीतच आहे ना म्हणला कस का मग तुम्हाला कसं देण नाही म्हणला महाराज आळंदी पासून जी गाडीत बसलो होती इथंच उतरलो. तुझ्या काय भोपळ्यात बी आरामात तुला काय रोग तुला काय रोग येणार असं 15 दिंड्या केल्या तर तू चल ना टाळी घेऊन दिंडीला मग तुला कळतं काय तिथं असतंय ते. काय लोक मोकार बोलतात महाराज. आता आम्हाला नीट बोलत नाही बाबा तुम्हाला घाबरतात लोक आम्हाला तर काय नाही भलत विचित्र बोलते. असं अगोदर वाटतं हे प्रेमानं बोलायले सुरुवातीला असं बोलणार बघा माऊली या महाराज लय गारवा पडलाय म्हणलं हो लयच गार लागाय रे आता गारवा पडल्यावर गारच लागल की म्हणलं हो गार स्वेटर वगैरे काही मला आहे ना घाली तर स्वेटर स्वेटर घाली जा म्हणलं हो घाली जाईल स्वेटर जाताना घालतो म्हणलं जेवण करा जेवण करायचं म्हणलं हो अच्छा गारव्यात कीर्तन रोज आहेत का म्हणलं हो रोज रोज कीर्तन आहे आता हा असल्या गारव्यात आता हिलाच काय म्हणलं मला खरंच महाराज अरे तुम्हाला लोकांची खरंच कामाल आहे 12 महिने कुत्र्यासारखं फिरायला खवा रे मागा तुझी म्हणलं काय काय बरं वाटत बोलतात लोक महाराज टाकून बोलतात. अरे बाबा संसार करण्याबद्दल महाराजाचं दुमत नाही. महाराज म्हणतात संसार जरूर करा पण त्या संसाराची आसक्ती नको आसक्ती नको. बरं आसक्ती का नको अनेक आपल्याकडे प्रमाण आहेत. संसार दुःख महाराज दुःख रूप म्हणून ह्याच्या नादी लागायचं नाही. संतांनी केला संसार पण सोडला. त्याला मूर्तिमंत उदाहरण आमचे श्री संत चोखोबार आहे. काय भजनामध्ये आनंदी महाराज 24 तास चोखोबारायचं भजन. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. महाराज जेवढे चोखोबार भजन करायचे तेवढंच भजन त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती सोयराबाई भजन करायच्या. काय पती पत्नी महाराज दोघे भजन करायचे. पती पत्नी भजन महाराज भजन करायचे आणि सोयराबाई बी भजन करा. काय घराणा असेल महाराज ह्याला श्रीमंत घराणा म्हणायचा वार करायचा. ज्या घरात सगळे भजन करतात सगळे बसून ते जगातला सर्वात मोठा श्रीमंत घराणा. नामदेवरायच्या जगाच्या पाठीवर सर्वात मोठा घराणा. नामदेवाची घरी 14 जण स्मरती. नामदेवरायच्या कुटुंबात 14 माणसं पण 14ला 14 भजन करायचे. काय श्रीमंती महाराजांची. चोखोबारांच्या घरी 2च पण 2घे भजन करायचे. असं बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे कमी बघायला मिळतं. कधी कधी आपण आम्ही आमच्या घरच्या गणबाई मोग अवघड आहे काय करायचं. आमची एवढी कीर्तन त्यांची परडी आमची पडशी संघच असे उजवायची. म्हणजे श्रीमंत नाही घराणा. आमची लेकरे भजन करणार नाही. गाणे म्हणत बसतील मस्त गाणे. माझ्या पप्पा आणि गणपती सगळे माणस येड लागलं. म्हातारी माणस तुमचे पप्पा बऱ्याच दिवसाखाली गेले. आता गाव गणपती
गणपती आणतील वयाच्या मानानं तरी वाग जाऊ माणसं वयाचा विचारच करीना ठीक आहे पोरा स्वराच ठीक आहे महाराज काय गाणी म्हणजे बारी बारी निघाली महाराज पण ह्यांच्या गाणं दुसरे गाणं जोडलं महाराज दुसरं एक जण ते ऐकलं मी हे काय म्हणत माझ्या पप्पा आणि गणपती हल्ला लगेच दुसरं माझ्या पप्पा आणि बुट्टा आणि हल्ला लगेच भांडवल तयार असतो महाराजीकडे अजिबात देणं घेणं नाही गाणे म्हणते पण अभंग म्हणणार नाही ही शोकांतिक आहे आपली पण चोखोबाराचे उलट होत महाराजही भजन करायचे सोयराबाई भजन करायचे दोघांनी अख्खा संसार परमेश्वरावर सोडून दिला महाराज नाहीतरी आपण त्याच्यावर जर घातलं सगळं महाराज सगळं काम करतो ते सगळं काम करतो न सांगता करी सगळं काम करतो महाराज ते करतच ते काम महाराज प्रसंग असायला महाराजांच्या जीवनामध्ये चोखोबारांच्या त्यांच्या अर्धांगिनी गर्भवती राहिल्या आणि प्रसूतीचा काळ जवळ आला म्हणून सोयराबाईनं सांगितलं महाराज थोडं एखादी महिला बघावं लागते आता कुटुंबामध्ये आपल्याला एक 15-20 दिवस तरी लागायला आता त्यांना महाराज म्हणजे मला तर आणायचं कोण आणि वारकऱ्याला कोण मदत करेल वारकऱ्याला कोणी मदत करीत नाही नाही महाराज इतरांना मदत होईल पण वारकऱ्याला होणार नाही मग आता पर्याय महाराज अजून एक पर्याय आहे आपल्याकडं चोखोबाराच्या बहीणबाई होत्या सौभाग्यवती निर्मळाबाई ह्या महाराजांच्या बहीणबाई महाराज बहीणबाईला घेऊन या आणि पडत्या काळामध्ये साथ देणार त्या दोन बहीणबाई आणि आपली आई पडत्या काळात साथ देणारी गिराईक महाराज चालू काळात तर कोणी साथ देत पण पडत्या काळात त्याच आईशिवाय पडत्या काळात साथ कोणी देणार नाही नाही बघा तुम्ही एखाद्या लेकरू आजारी पडल्यावर त्या मातोश्री रात्रभर बेजार असतात आणि बाबा दोंड घेऊन झोपलेला असते अहो ते लेकरू तर मला मी इथून काय करू सकाळी उठून बघतो हे बा आई म्हणेल तसं आई तिथंच उठा हो उठा राधा लाव फोन आठवायला रात्रच घेऊन जाईल पण हे वाघ उठणार आपण मी तशीच आहे आपण मी ढाणी वाघच आहे महाराज जा निर्मळाबाईला घेऊन या महाराज म्हणजे हो बरोबर आहे महाराजची निघाली 2 भाकरी बांधल्या आणि बहीणबाईकडे निघाली पण भजन चालू पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी भजन करत निघाले भजन करत गेले पण ज्या कामासाठी गेले ते कामच विसरून गेले बहीणबाईकडे गेले कशाला त्यांना बाळांना घेऊन यायचं होतं पण ती विसरून गेली तिथं दोघं बहीण भावंड भजन करत बसले काय भजनातली ताकद आहे बाळांपण आता मात्र ह्यांचं तासावर आला आता घरी कोण आहे त्या मालकाला कळालं भगवान म्हणले जर कोणी बाळांपणला नाही गेलं उद्या वारकरी आपल्याला काय म्हणतील मला आता ते महिला लागतात बाळांपणला आपलं काय चालणार आहे मग देवाने विचार केला चला आई साहेबाला विचारा रुक्मिणी मातेला मग त्यांना विचारलं एक काम करता का त्या म्हणल्या काय माझ्या भक्ताच्या घरी जाऊन थोडं बाळांपण करा त्या ब्रह्मांडाच्या मालकाची बायको होती नाही म्हणले त्या हे मोठ्या मोठ्याच्या घरी वजन आहेत आपलं बाहेरच आहे महाराज खरं खेळ बाहेर तोटाला रांगोळ्या घरी उभ्या राख रांगोळ्या बघा ना आता हात पाय धुवायला गरम पाणी घरी बघा आता गेले गेले हापचा वा 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 सगळे ऐकतात बाहेर आपलं हे नमासा सगळे बसते घरी काही वजन नाही काहीच वजन आहे मला आता गेल्यावर कळते वजन आपल्या घरी दार उघडताना
2 तास दार उघडत नाही मला. आमची नुसती अग्नि परीक्षा असते तिथं. दार उघड बाया, दार उघडा, दार उघड बाया. नाही उघडलं एकदा. 3 वाजता योगी 28 विटेवरी उभा नाही बिचारी न उघडलं तर शेवटी काकडा केला 6 वाजेपर्यंत. आणि मग काकडा झाल्यावर जगदंबा उठली. अवघड खेळ आहे मान. काय ताकद आहे. भगवान म्हणतात दादा का बाळांपाला नाही जमणार. बरं नाही जमणार आम्हाला. बरं नाही म्हणल्यावर काही चालणार भगवान नाही तर नाही कसं. आईसाहेब म्हणल्या भगवान जर आता मी कुणीच नाही गेला बाळणपणला तर बाळणपण रद्द होणार आहे का. बाळणपण नाही रद्द होणार, बाळणपण होणार. आईसाहेब म्हणल्या मग कोण बाळणपण करेल. भगवान म्हणले तुम्ही नाही केलं तर मी दुसऱ्या महिला पाठवणार नाही, स्वतः बाळणपण करेल. आईसाहेब म्हणल्या तुम्हाला बाळणपण जमणार नाही कारण का बाळणपणला स्त्रिया लागतात. भगवान म्हणले हे मला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा स्त्री व्हायला काही वेळ लागत. चोकोबाची बहीण झाला शारंग. काय करता येणार नाही मला त्या मालकाला. करतोम आकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. निर्मळाबाई सारखं स्वरूप घेतलं, पोशाखासारखा पोशाख, आवाजासारखा आवाज. बहिणी दार उघडा. आले महाराज भगवान आले. सोयराबाई म्हणल्या महाराज कुठे. महाराज भजन करायचे. बरं या. ज्या घरात ब्रह्मांडाचा मालकच हजर आहे महाराज बाळणपणासाठी काय कमी पडेल तिथं. स्वतः भगवान आले आणि सोयराबाईचं बाळणपण केलं. गोजीरवाला मुलगा झाला महाराज. गोंडस ब्रह्मांडाचा मालक आहे त्या घरात. पाहिली करू महाराज गोजीरवानो. अहो गावातले लोक ते लेकराला बघायला येऊ लागले. गोजीरवानं होतं. आपल्याला तिकीट लावून येणार नाही कोणी. आणि आपली लेकर एक डोळा ह्या ना किती बी द्या ना मस्त लेकर मारा गोड लेकर काही काही लेकर खूप वाटत नाही मारा. टोपलोवर माशा तरी हातली ना बघ वाटत काही काही लेकर मूळ कुपोषित बालक. माझ्या पिंट्याच्या हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या खांड्या. काय मग काय भाकरीला मागितली. बोलताना तरी वजन आहे त्याच्यात. काय पप्पा आढळल्यासारखं वजन नाही, ताकद नाही, काहीच नाही महाराज. अहो एक जण तळ हातात आणला असेल लेकराला माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या म्हणलं. चिमणीच आहे का कावळ्याच. आशीर्वाद आशीर्वाद लागत नाही काय मला आशीर्वाद लागत नाही महाराज. गेले आपल्यात आमच्या गलीत मात्र आजारी होतो त्याला बघायला गेलो. ते आजारीच होत ती. म्हणलं बाबा नीट होता नीटच झालं. कोणाला जमत नसते महाराज. हा गडावर जा नगद नारायण महाराज आशीर्वाद देतील. आमच्यासारख्या भामट्याचा आशीर्वाद काही कामाचा नाही. आम्ही महाराज संभाजी बाबा शिवाजी बाबा ते संत आहेत. मी देवा शपथ आम्ही संत नाही, आम्ही महाराज आहेत. कारण का आमच्या तोंडातला कोणता शब्द खरा होत नाही. आमची साधना बी तशीच आहे ना आमची. मग जन्मो जन्मी आम्ही सापडा सूप केली. खरंच होत नाही काहीच होत नाही खरं. एक जणाला 2 बोर घेतले माझ्या हाताने. दोन्ही फेल झाली. एक जणाला 2 गुंठे जमीन घेतली आमच्या परळीत. मला महाराज भूमिपूजन करायचं, बंगला मोठा बांधायचा. या पूजनाला म्हणजे येतो गेलो भूमिपूजनाला. नकाशा होती मस्त. नारळ फोडला. पुन्हा 15 दिवसानंतर गेलो बघायला काम कुठवर आलंय ते.
ते माणसं नाही तिथं कोणी काही नाही हे ते नारळाचे तुकडे पडलेले तवाचे तिथे मी म्हणलं अरे हे कुठे गेले ना म्हणजे महाराज तुम्ही उद्घाटन केलं ना दुसऱ्या दिवशी विकून गेले महाराज वेगळे संत वेगळे